आता तुम्ही म्हणत असाल की एवढ्या आंध्रचं पोरगं कुठं चाललंय बाबा. अहो थांबा थांबा सगळं सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आता खरं सांगायचं म्हणजे आम्ही चाललो होतो रायगडला, म्हणून जरा घरातनं लवकरच निघला होता आणि पुढे जाऊन आमच्या परम मित्राला उचलायचं होतं. अहो म्हणजे त्याला घेऊन जायचं होतं. काय आम्ही दाखल झालो अनगर मध्ये आणि घेतलं त्याला आपल्या गाडीवर. और इथनं सकाळ सकाळ गारगार वारे का आनंद लेते जार येते. सना पिरी जाऊ दे आता लय होतंय. आम्ही असं जातच होतो तेवढंच कुणाची तर नजर लागली. टायरातली हवा कमी झाली. जायच्या अगोदरच एवढं कांड व्हायला तर गेल्यावर तर किती होतं. हवा बिवा मारून आम्ही निघालो जायला. तर मंडळी आम्ही आलतो आता कुर्डवाडी मध्ये. आता तुम्ही म्हणसाल की कुर्डवाडी मध्ये काय करायला लागलाय बाबा. थांबा लय गडबड असते बघा, तुम्हाला सगळं सांगतो. तर मंडळी आम्ही चाललो होतो एक्सप्रेस. आता एक्सप्रेस म्हणल्यानंतर आमच्याकडे तर काय थांबत नाही, म्हणून आम्ही कुर्डवाडीला आलतो. एक दिवस तिकडे अगोदर बुक करून ठेवलं होतं, म्हणून आम्ही सीटावर जाऊन निवांत बसलो होतो. आणि मग काय चालू झालं आमच्या जुगजुग गाडीचा प्रवास. मग काय जाताना अशी पळती झाडी, समुद्र, आपली नदी, हो सगळं कसं पावसानं थोडं भरलं होतं. आलोक भाऊ मात्र आपल्या कानात बोळ घालून मस्तपैकी गाणी ऐकत बसलो होतो. गाणी ऐकत ऐकत कधी पुणे आला ती कळलं सुद्धा नाही बघा. आता एक्सप्रेस आहे म्हणल्यानंतर बोंगा फाईट तर जाणारच किंवा. आणि इथं आल्यानंतर इथं मनाने ढकलणाऱ्या पायऱ्यावरून आम्ही खाली गेलो. चालत कुणी जायला सांगितले बाबा. मग काय पीएमपीएल मध्ये बसलो आणि आलो ह्या ट्रेकिंगच्या दुकानात. अहो ती स्टोन ह्याला हो मॅगी बेगी बनवून खायला. तसलं ढिलं नियोजनच नसते आपलं. असं दाटणी वाटणी रिक्षामध्ये बसून आम्ही दाखल झालो ह्या ट्रॅव्हल्स मध्ये. आता तुम्ही म्हणताल ह्या ट्रॅव्हल न काय चाललोय बाबा. अहो तिथं आम्ही घाट बंद असल्यामुळे तिथले जाणारे एसट्या पण बंद आहे. मग काय असं नाही ना, ट्रॅव्हल्स मधून जावं लागलं दुसऱ्या वाटेनं. आणि जाता जाता असं सनकत पाऊस लागला. आता काय करणार, पुण्यात पाऊसच लय चालू होता. पावसाकडनं लक्ष देता आम्ही फोकस केलं ह्या डोंगरांवर. काय झाडी काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये. जाता जाता असं लांब सडक भुयार लागलं बघा. नुसता इकडून तिकडून वाटा आणि नुसता अंधारच. काय बी असू द्या मजा लय येत होती बरं का. जाता जाता अशा बारके लेकरांनी बॉब्या घेतल्या. पण ह्या आलोक भाऊच्या अंगात नेमकं काय आलं तर काय माहित बाबा. गाडी पेट्रोल भरायला थांबली होती, तेवढ्यात आम्ही चान्स मारला आणि आलो आम्ही बाहेर मूत्र विसर्जन करायला. तेवढ्याच मैत्री झाली आहे युनिक माणसाची. ह्या माणसानं पुढे जाऊन लय करामध्ये केलं ते बरं का. ती तुम्हाला आता नाही पुढच्या भागात कळ. अशी नाटकी करून लय भूक लागली होती बघा. आणि मग काय घरातल्या आलेले शेंगा चटणी आणि चपातीवर तवा मारून घेतला. नाद नाही करायचं सोलापूरची शेंगा चटणीचा. तर मंडळी ह्या ब्लॉगचा पहिला पार्ट इथंच संपला. आता पुढचा पार्ट तुम्ही काय मिस करू नका बरं का, कारण पुढे जाऊन आम्ही लय कांड केले आणि तेच बघायला तुम्ही विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.